तर तिकडे चंद्रकांत पाटलांनी अनिल परब यांना ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या। पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिल्या। तर असंच प्रेम असू द्या अशी कोपरखळी ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना मारली। दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या। चंद्रकांत पाटलांनी त्यामुळे किरण शेलारांचा पराभव मान्य केला का असा प्रश्न आता उपस्थित होतो, कारण चंद्रकांत पाटील यांनी अनिल परबांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या। पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधीच परबांना चंद्रकांत पाटलांनी शुभेच्छा दिल्या। माझी एक पद्धत मी डेव्हलप केली की पुष्पगुच्छ हा संध्याकाळपर्यंत खराब होतो, त्याच्याऐवजी आपण एक कॅडबरी दिली पाहिजे, ते दिवसभरात जाणाऱ्यांना ती वाटतात। यावेळेला मला माझ्या एका मित्राने आग्रह धरला की तू नवीन कॅडबरी काढलं बरोबर आहे, पण पुष्पगुच्छही पाहिजे आणि कॅडबरी पाहिजे। ते देताना अंबादास दानवेंच्या केबिनमध्ये उद्धवजी भेटले, त्यामुळे मी उद्धवजींनाही बुके दिला, कारण अंबादासजींना बुके दिला त्यांना दिलं पाहिजे, कॅडबरी दोघांनाही दिली। तेवढ्यात अंबादासजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले। मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो, जवळ अनिल परब होते त्यांना पेढा दिला। ते पत्रकार परिषद म्हटले की चॉकलेट तुम्ही देताय, फक्त गाजर आम्हाला देऊ नका। तो उद्धवजींचा असा कोट्या करण्याचा स्वभाव आहे। चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजलेले आहेत। हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत। माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनांचं चॉकलेट देऊ नका। तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाहीत, या भ्रमात राहू नका।